तर पेजर स्फोट घडून आणण्यासाठी इस्रायलची गुप्तहेर संघटना मोसादनं तब्बल 5000 बॅटऱ्यांचं शिपमेंट पळवल्याचं हे सांगितलं जात आहे। या बॅटऱ्यांच्या जागी इस्रायलमध्ये तयार झालेल्या बॅटऱ्या बसवल्याचं सांगितलं जात आहे। या बॅटऱ्यांमध्ये किस्का 3 नावाची स्फोटकं बसवण्यात आली होती असा संशय आहे। या ऑपरेशनला बिलो द बेल्ट असं नाव देण्यात आलंय। हसन नसरल्ला जे हिजबुल्लाचे प्रमुख आहेत त्यांनी सांगितलं होतं की मोबाईल तुम्ही वापरला की मोबाईल हा ट्रॅक करता येतो। असं म्हटलं जातं की इस्माईल हानियेंची परवा जी हत्या झाली इराणच्या तेहरानमध्ये ती त्यांचा मोबाईल ट्रॅक करूनच झाली असा एक प्रवाद आहे। तर म्हणून त्यांनी सांगितलं आपण सगळे पेजर वापरूया। आता असं म्हटलं जातं की या सगळ्या पेजरवरती 3:30 वाजता एरर मेसेज गेला आणि एरर मेसेज गेल्यानंतर त्याच्यावरती लोक ते आयदर तो व्हायब्रेट झाला, एरर मेसेज गेल्यामुळे व्हायब्रेट झाला। ज्यांना लक्षात आलं त्यांनी ते एरर डिलीट करायला बटन दाबलं, ज्यांनी बटन दाबलं त्यांचा तत्क्षणी तो पेजर फुटला। उद्या त्या स्मार्टवॉचमध्ये जर 1 ग्रामचा तरी स्फोटक ठेवलं आपल्याला कळणार नाही, अलार्म वाजेल आणि त्याच्याबरोबर आपलाही अलार्म वाजेल, असं होऊ शकतं। हे फार वाईट झालेलं आहे। त्यामुळे लोकांना आता प्रत्येक गोष्ट काय म्हणजे आपण म्हणतो ना की दुधाने तोंड जळालं की मांजर हे ताकसुद्धा फुंकून पितं, तसं आता आपण प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तू आली की फुंकून प्यायची की काय। तर याच मुद्द्यावरती आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अभ्यासक डॉक्टर शेरेंद्र देवळानकर यांनी कसं विश्लेषण केलेलं आहे आपण पाहूया। ज्या काही दहशतवादी संघटना देखील अशा आहेत की ज्या पेजर्सचा जाणीवपूर्वक वापर करतात, कारण त्याचं हॅकिंग करणं हे अत्यंत अवघड आहे। आणि आता जो हिजबुल्लाने याचा वापर जो केलेला होता हा प्रामुख्याने त्याच उद्दिष्टाने केलेला होता। म्हणून या संदर्भामध्ये आता जे त्या पेजर्समध्ये जे बॉम्बस्फोट घडून आणले गेलेले आहेत किंवा त्याच्या माध्यमातून त्याचे जे ब्लास्ट हे झालेले आहेत, याच्या मागे एक अत्यंत मोठी रणनीती असण्याची शक्यता ही नाकारता येत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।